नागपुर महानगरपालिका की आम सभा सिविल लाइन स्थित नियोजन भवन में हुई। बैठक में 28 जुलाई के अधूरे प्रस्ताव पर चर्चा की गई। बारिश से हुए जलजमाव और पीपीपी मॉड्यूल पर डायग्नोस्टिक डायलिसिस सेंटर का प्रस्ताव प्रमुख मुद्दा रहा। नागपुर महानगरपालिका की आम सभा सिविल लाइन स्थित नियोजन भवन में आयोजित हुई। बैठक में 28 जुलाई की आम सभा में अधूरे रह गए प्रस्ताव पर चर्चा की गई। पिछली बैठक में पीएम आवास योजना के लिए जगह देने का प्रस्ताव मंजूर होने के बाद सभा समाप्त हो गई थी। सत्ता पक्ष के नेता बाला उर्फ नरेंद्र बोरकर की तबीयत खराब होने के कारण अन्य प्रस्ताव पर चर्चा नहीं हो पाई थी। वहीं आम सभा समाप्त होने के कुछ घंटों बाद ही हुई भारी बारिश से शहर के कई हिस्सों में जलजमाव की स्थिति बनी। नदी नालों की सफाई पर 10 करोड़ से अधिक खर्च के बावजूद जल भराव को लेकर सवाल उठे। नागपूर शहरामध्ये आज येत्या डॉक्टर यांच्याकडे वैद्यकीय कोणतीही डिग्री नाही असे लोक वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत। बोगस डॉक्टरांमुळे नागपूर शहरातील खास करून औषध नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ होत आहे। त्याबद्दल कारण माझ्या स्वतःच्या प्रभागात एक दंपती आहे, त्यांना महाराष्ट्र मेडिकल कॅम्पस ॲक्टमध्ये शिक्षा झालेली आहे। ते त्यांच्याकडे कोणती वैद्यकीय क्वालिफिकेशन नसताना सुद्धा पात्रता नसताना सुद्धा ते वैद्यकीय व्यवसाय करत आहेत। त्यांना सांगायचे आहे की त्यांना शिक्षा सुद्धा झालेली आहे, तरी पण त्यांचा तो व्यवसाय आताही सर्रासपणे सुरू आहे। या बाबीची पूर्ण कल्पना त्याच्या झोनल ऑफिसरला आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे, परंतु त्याद्वारे कारवाई होत नाही। त्याचप्रमाणे नागपुरातील लक्ष्मीनगर क्षेत्रात सुद्धा यांच्यावर आधीच गुन्हे दाखल आहे असे सुद्धा प्रॅक्टिस करतात। त्यांच्या मुलं आता बाहेरून मेडिकल एज्युकेशन करून आला, तो मुलगा तिथे राहत नाही, त्या मुलाच्या सर्टिफिकेट त्याचा छोटा भाऊ प्रॅक्टिस करतो। याप्रमाणे नागपूर शहरामध्ये आजच्या जर्नीमध्ये 25 पेक्षा जास्त डॉक्टर कार्यरत आहेत। माझा मूळ प्रश्न असा होता की नजूलच्या आणि NITच्या ज्या जागा आहेत त्या जागेंवरती मनपाचा अधिकार आहे आणि मनपाच्या नावाने त्या ऑलरेडी झाल्या होत्या, पण असं निदर्शनास येत होतं की या जागांवरती आपला अधिकार असूनही आपण त्या आपल्या नावाने करून घेतलेल्या नाही आहे। आणि अशा जागांची मी माहिती त्यांना मागितली असता त्यांनी मला माहिती देण्यास सांगितले की असे आमच्या निदर्शनास नाही, पण आपण सगळेजणांना माहिती आहे की असे कितीतरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहेत, अशा कितीतरी रिझर्वेशनच्या जागा आहेत, अशा कितीतरी मैदानं आहेत जे NIT आपला दावा ठोकते आणि मग आपण त्या आपल्या अंडर सगळ्या महानगरपालिकेच्या सुविधेनुसार आपण त्या करून देतो, पण आपल्या मालकीच्या त्या नाही आहे। म्हणून त्यांना एकच निदर्शनास आणून दिले की या सगळ्या जागा आपल्या मालकीच्या करून घ्यायच्या आणि याच्यावरती एक चांगली कमिटी बसवायची। तर मला असं वाटतं की आज आयुक्तांनी कमिटीसुद्धा तयार केलेली आहे आणि याच्यावर ते वर्कआउट करतात आहे। पण त्यांनी मला स्पष्ट जेव्हा सांगितलं की आम्ही असे लेआउट्स, अशा जागा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा मैदानं निदर्शनास नाही आहे, हे अगदी चुकीचं होतं। मी त्यांच्या ते लक्षात आणून दिलं आणि नागपूर महानगरपालिकेच्या हिताचं हे डिसिजन आज घेण्यात आलं आणि महापौरांनी सुद्धा याच्यावर रुलिंग दिला की हे असे जर कुठे निदर्शनास द्यायचं असेल तर आपण ते पाहावे, आपल्या मालकीचे असले तर ते आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीत करून घ्यावे आणि याच्या माध्यमातून आपलं राजस्व वाढणार, या माध्यमातून आपल्या जागा आपल्या होणार आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जरी असले तरी त्याच्यातनं पण आपला एक रेव्हेन्यू जनरेट होणार। तर हे हिताचं डिसिजन आज आपल्या सभागृहामध्ये मंजूर झालं, याचा मला फार आनंद आहे। सदस्यांनी हा विषय सांगितला की महानगरामध्ये जे जबाबदारी या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमात त्यांना जेवढं अपेक्षित आहे ज्या प्रकारचं म्हणजे BBS PMS असेल तर याच्या व्यतिरिक्त जे तिथे नीट लागू पडत नाही असेही काही डॉक्टर सेवा देतात आणि अशा प्रकारची सूचना काही सन्माननीय सदस्यांनी दिली आणि त्यामुळे आरोग्य विभागाला ही दिलेली आहे की त्यांच्याकडून माहिती घेतली असता मागील काळामध्ये प्रॉब्लेम कसे होते असं कळलं, परंतु आता त्याला काढून टाकलेलं आहे आणि आता
बघितलं तर त्या स्टेशनवर कलकत्त्याची आहे असं कळते, पण तरी देखील अतिशय कडक तंबी विभागाला देण्यात आलेली आहे, आरोग्य विभागाला. आणि उद्याच्या उद्या या सर्व ठिकाणी सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या सदस्यांच्या माध्यमातून जर अशी माहिती मिळाली की अशा प्रकारचे पोलीस डॉक्टर त्या ठिकाणी सेवा देऊन जनतेच्या जीवाशी खेळत आहेत, तर आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निश्चितपणे यासाठी सपोर्ट करायला सांगतो. कुल मिलकर मनपा की आम सभा में जलभराव से लेकर स्वास्थ्य सुविधाओं तक कई अहम मुद्दे सामने आए. अब इन फैसलों का असर शहर और नागरिकों पर कितना पड़ता है यह देखना होगा.